मुंबईच्या दहिसर पश्चिम येथील देविदास रोडवरील वाचनालयावरून राजकारण तापलंय। म्हाडा निधीतून भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या पुढाकारानं उभारलेलं हे वाचनालय गेली 3 वर्ष बंद असल्याचा आरोप मनसेनं केलाय। वाचनालयात पक्षाचे झेंडे, कचऱ्याचे डबे ठेवले जातात आणि 24 चौरस मीटरची परवानगी असताना बंगला उभारल्याचा आरोप मनसे उपविभागीय अध्यक्ष किरण नकाशे यांनी केलाय। माझ्या मागे जे तुम्ही वास्तू बघताय ही कुठल्याही पद्धतीने 24 चौरस मीटरची दिसते का? नाही, ही नक्कीच 24 चौरस मीटर पेक्षा जास्त आहे। पण म्हाडाने सरळ लिहून दिलेलं आहे, सदर भूखंडावर 24 चौरस मीटर पेक्षा अधिक बांधकाम करता येणार नाही। मग म्हाडाचा हा जो नियम आहे हा पायदळी तुडवत सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी यांनी हा जो काय मोठा बंगला बांधलाय हा मुंबई महानगरपालिकेला का दिसत नाहीये? हा म्हाडाला का दिसत नाहीये? आज गेली 2 वर्ष हा असाच्या असं उभा आहे। बरं ते सोडा, तुम्ही बांधलं, इल्लीगल बांधकाम केलं, ते तोडत नाहीये, कदाचित तुमचे काय लागेबंदी असतील, पण हे वाचनालय लोकांसाठी सुद्धा उघडं होत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।